प्रशासन ध्यान दे। थाना स्टेशन से आगे देसी की तरफ जाने वाली कोई लोकल ट्रेन उपलब्ध नहीं है। भारी बारिश के कारण आगे कोई ट्रेन जाएगी नहीं। अगर जिस यात्रियों को कल्याण की तरफ यात्रा करना है वो यात्री प्लेटफॉर्म नंबर 6 पर लगी। तू पाहू शकतो आता मी घाटकोपर रेल्वे स्थानकावरती आहे। मुंबई आणि उपनगरातील सर्व रेल्वे वाहतूक सेवा ही पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। तू माझ्या समोर जे इंडिकेटर पाहत आहे हे इंडिकेटर देखील आता पूर्णपणे बंद केलेले आहेत। मुंबई दिशेकडे ही जाणारी लोकल आहे ही थांबवण्यात आलेली आहे। तिच्या मागे जी दुसरी लोकल आहे ती देखील थांबवण्यात आलेली आहे आणि यापुढे ज्या ट्रॅकवरती लोकल आहेत त्या देखील थांबवण्यात आलेल्या आहेत। मुंबई दिशेकडे आणि मुंबईच्या उपनगराकडे दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या रेल्वे सेवा नितीन पूर्णपणे विस्कळीत झालेल्या आहे। आपण शहरनामाच्या माध्यमातून मुंबईमध्ये जो अतिमुसळधार पाऊस गेल्या एक दिवसापासून सुरू आहे त्याची अपडेट देत आहोत। आपण पाहू शकता रेल्वे सेवा ही पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे चाकरमान्यांनी किंवा प्रवाशांनी सतर्क बाळगावी आणि प्रवास टाळावा असं शासनाने पत्रक देखील प्रसिद्ध केलेलं आहे। निश्चितच सागर आपण देखील माझ्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहात। आपण पाहू शकता मी कल्याण रेल्वे स्थानकावर आहे। आता ह्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं इंडिकेटर या ठिकाणी दिसत नाहीये। संपूर्ण जसं घाटकोपरमध्ये आपण परिस्थिती दाखवली तशीच याही ठिकाणी ही परिस्थिती आहे। कुठल्या प्रकारची विशेष लोकल या ठिकाणी धावत त्यांना दिसत नाहीयेत। फक्त अनाउन्समेंट होत आहे की गाड्या उशिराने धावत आहेत। 1 ते 1.5 तास गाड्या उशिराने धावत आहेत। नितीन काल सकाळपासून हा अतिमुसळधार पाऊस मुंबई आणि उपनगरामध्ये पडतोय। आपण शहरनामाच्या वतीने प्रत्येक ठिकाणाची पाहणी केली। प्रत्येक घटनास्थळी शहरनामाची टीम पोहोचलेली आहे आणि आपण पाहतोय मुंबईमध्ये जरी रेल्वे सेवा आता पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे, थांबवलेली आहे, मात्र वाहतूक सेवा ही अद्याप थांबवली गेलेली नाहीये। मंद गतीने का होईना वाहतूक सेवा चालू आहे, परंतु मुंबईच्या उपनगरामध्ये साठलेलं पाणी हे वाहतुकीला देखील प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो। त्यामुळे नागरिक चिंतेत आहेत आणि नागरिकांमध्ये खरं तर नितीन भीतीचं वातावरण आहे की हा अतिमुसळधार पाऊस 26 जुलै सारखा पडतो की काय, कारण 24 घंटे उलटून गेले मात्र पाऊस थांबलेला नाहीये आणि हा अतिमुसळधार पाऊस असाच पडत राहिला तर मुंबईमध्ये नक्कीच प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात। NDRFचे जवान देखील सज्ज झालेले आहेत। मुंबई महानगरपालिकेने अलर्टचा इशारा दिलेला आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेला आहे।